संभाजीपूर येथील नव्यानं उभारलेल्या विरंगुळा केंद्रामुळे येथील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार असून हे महाराष्ट्रात लोकवर्गणीतून साकारलेलं पहिलंच केंद्र आहे। या उपक्रमामुळे समाजाच्या एकतेचे आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण घालून दिलं गेलं। हे विरंगुळा केंद्र महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल। या विरंगुळा केंद्रासाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी लागेल ती मदत शासन स्तरावर तसेच वैयक्तिक पातळीवर करण्यात येईल, असं प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। संभाजीपूर येथे लोकवर्गणीतून साकारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते। आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की संभाजीपूर गावानं एकत्र येऊन लोकवर्गणीतून हे केंद्र साकारलंय, हे अत्यंत अभिमानास्पद बाब आहे। ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असतात। त्यांना एक निवांत, शांततामय आणि सुसज्ज अशी जागा मिळावी यासाठी अशा केंद्रांची गरज असते। ते स्वप्न आता साकार झालंय। या केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, व्यायामासाठी उपकरणं, करमणुकीसाठी खेळाची साधनं तसेच शांततेने बसण्यासाठी खुली जागा अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी केलेल्या योगदानाचे आमदार यड्रावकर यांनी विशेष कौतुक केलं। ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या उपक्रमांना सातत्यानं चालना देण्याचे आणि समाजातील सर्व वयोगटांमध्ये सुसंवाद आणि सामंजस्य वाढवण्याचे आवाहन केलं। संभाजीपूर येथील हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरणार असून भविष्यात अशा केंद्रांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही आमदार यड्रावकर यांनी सांगितलं। विरंगुळा केंद्र हे केवळ मनोरंजनाचं ठिकाण नसून ते ज्येष्ठ नागरिकांच्या संवादाचं, मनःशांतीचं आणि सामाजिक सहभागाचं केंद्र बनणार आहे, असं त्यांनी सांगितलं। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल मादनाईक, लोकनियुक्त सरपंच सचिन खुडे, मुकुंद गणबावले यांची मनोगत झाली। यावेळी उपसरपंच मालुबाई वडर, विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष महावीर पाटील, बीएन पाटील, डॉ. बीटी पाटील, कॅप्टन हरी निवृत्ती जगताप, बीबी गुरव आदी मान्यवर उपस्थित होते। आभार अनिल जाधव यांनी मानले। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।